तुम्ही कार्यकर्ते काय गुंड तयार करता का? आमदार खासदार त्याच्यासाठी होता का तुम्ही? गरिबांचे जीव घ्यायला खाताय ना त्यांचा निधी, गिळताय ना, तरी आणखी गुंड तयार करतातच का त्यांच्या मुलांना पण? त्यामुळे तुम्ही लय साजूकपणाची आव आणूच नका. तुमचा गुरुही तोच, तुमच्या गुरुचं शिक्षणही तेच आणि गुरुचे चेलेही तसेच. गुरुनी तेच केलेले. एक तुम्हाला सांगते की जास्त दोघांमध्ये कसं फाटेल म्हणजे धनंजय मुंडेला वेगळं सांगायचं, पंकजा मुंडेला वेगळं सांगायचं, धनंजय मुंडेला वेगळं सांगायचं, पंकजा मुंडेला वेगळं. पंकजाताईंनी पण धनंजयला सांगितलं, धनंजयनी पण पंकजाताईला सांगितलं. म्हणजे झालं का? उघडं कोण पडलं याच्यामध्ये? धस. मग आता धसला वाटलं आपलं तर पितळ उघडं पडलं. मग धसला भीती काय की कदाचित धनंजय वाल्मिक कराडलाय ना उचलून, मी तर म्हणते ना त्याची उचल बांगडी करून आहे ना त्याला पुण्याचं काम नाही ना केलेलं. तुम्ही लोकांनी तेच केलं. अरे तुम्ही एका माळेच्या म्हणे मला सांगायचं काय? वाल्मिक कराड आणि तू. कारण वाल्मिक कराडचा बॉस पहिला तुमच्याच पक्षात होता, त्याच्यामुळे वाल्मिक कराड आणि तुम्ही एकाच माळेचे मणी. वाल्मिक कराडही पहिला तुमच्याच पक्षाशी निगडीत होता. वाल्मिक कराड काय भाजप सोबत किंवा शिवसेनेसोबत नव्हता, कळलं ना? त्यामुळे वाल्मिक कराडचे गुरु तुम्ही आहात पहिले. तुम्ही जे आता एवढं आकांत तांडव करताना वाल्मिक कराडचे गुरु तुम्ही आहात. हे 2.5 वर्षापासून ही लोक इकडे जोडल्या गेली आहेत. धनंजय मुंडे 2.5 वर्षापासून अजितदादाच्या माध्यमातून इकडे जोडल्या गेलाय. पण अगोदर कुठे होता? शरद पवार गटामध्ये. मग वाल्मिक कराडचा गुरु कोण? जर मुंडे वाल्मिक कराडचा गुरु असेल तर मुंडेचा गुरु कोण? शरद पवार. मग तुम्ही सगळे कोण आहे? भाऊ भाऊ. तुम्ही एका विचाराचे आहात. तुम्ही एका विचाराचे आहात ना. मग हे बोलण्याचा तुम्हाला अधिकारच नाहीये. तुम्हाला बाळकडू तुमच्या गुरूंनी तेच दिलेले आहेत ना. तुमच्या गुरूंनी तुम्हाला काय बाळकडू दिलेले? हेच बाळकडू दिलेले आहेत. त्यामुळे तुम्ही लय साजूकपणाची आव आणूच नका. तुमचा गुरुही तोच, तुमच्या गुरुचं शिक्षणही तेच आणि गुरुचे चेलेही तसेच. गुरुनी तेच केलेले. एक तुम्हाला सांगते ना मी की एक पंजाबी चॅनल, पंजाबी आहे बघा तो, आणि त्याचं पंजाबी चॅनल आहे. अक्षरशः आहे ना त्याच्या चॅनलचं नाव मी उद्या बघते काय आहे. मी सबस्क्राईब करून ठेवलं त्याला. त्याच्या चॅनलचं त्याच्या नावानेच चॅनल आहे तो. या काँग्रेस आणि राष्ट्रवादी काँग्रेसने किती चुकीची कामं केलेली आहे ना, तो अगदी एकन एक पॉइंट सांगतोय बघा. असलं भारी सांगतोय ना तो. तर त्याने एक किस्सा सांगितला होता की एक मॉमेडियन समाजाचा होता, आमदार होता तो, आणि त्या आमदाराला शरद पवाराने कुठली तरी सुपारी दिलेली होती कुणाला तरी मारण्याची. आणि ते मारलं त्याला मारल्यानंतर नाही काहीतरी भ्रष्टाचार झालेला होता आणि तो आमदार अटक होणार होता. तर शरद पवार तो डायरेक्ट याच्यामध्ये गेला, मंत्रालयामध्ये गेला आणि शरद पवारांच्या केबिनमध्ये जाऊन तो जोरजोरात बोलायला लागला की मी जर याच्यामध्ये अडकलो तर मी कुणाला सोडणार नाही. जर मला अडकवण्याचा प्रयत्न केला तर मी तुम्हाला कुणाला सोडणार नाही, एवढं लक्षात ठेवा. जोरजोरात तो बोलत होता. मुख्यमंत्री होता त्यावेळेला शरद पवार. आणि तो आमदार मॉमेडियन समाजाचा होता. तो निघून आला म्हणे तिथनं. त्याच्यानंतर त्या आमदाराचं 15 दिवसानंतर त्याचं मर्डर झालं. 15 दिवसानंतर त्या आमदाराचं मर्डर झालं. कारण त्या आमदाराला चुकीची कामं किंवा भ्रष्टाचार करायला शरद पवारांनी सांगितला होता. मग ज्या वेळेला ते त्याच्या अंगावर यायला लागलं म्हणून तो आमदार तिथं जाऊन तो अगदी पुराव्यानिशी सांगतोय. तो जो आहे ना पंजाबी कोण आहे तो पुराव्यानिशी सांगतोय. ज्याने कानाखाली मारली ती शरद पवाराच्या तोच आहे की काय मला काही कळलं ना. त्याचं चॅनल आहे आणि खूप व्ह्यूज वगैरे असतात बरं का त्याला. भयंकर अगदी असं साधं बसलेला, मग अगदी खचाखच पुस्तकांनी भरलेलं आहे असं त्याची भिंत पूर्ण वॉल ती, आणि तो माहिती सांगत असतो. तर इतकं म्हणजे ना. मग तुम्ही काय केलंय? तुम्ही तुमच्या चेल्यांना पण तेच शिक्षण दिलं, प्रशिक्षण दिलं आणि तुम्ही तेच करता. त्यामुळे तुम्हाला दुसऱ्यांना बोलण्याचा अधिकारच नाहीये ना. तो तुमचाच आहे चेला. वाल्मिक कराड हा तुमचाच चेला आहे. धनंजय मुंडे हा तुमचाच होता बरं का. आता ते 2.5 वर्ष इकडे आले तर म्हणून लगेचच काय बदल झाला असेल त्यांच्यामध्ये असं नाही. किंवा 2.5 वर्ष आले तर म्हणजे या लोकांचं ऐकून त्यांनी असं केलं किंवा या लोकांच्या संगतीत राहून त्यांनी असं केलं, अजिबात नाही. ते तुमच्याकडे होते. त्यांना इकडे येऊन फक्त 2.5 वर्ष झाले. म्हणजे धनंजय मुंडेला तर 2.5 वर्ष पण नाही झाले. अजित पवार तर गेल्या वर्षी झालेत ना, म्हणजे 1च वर्ष झालं. 2.5 वर्ष कसं म्हणता येईल? 1च वर्ष झालं फक्त. 1 वर्षापूर्वी ते तुमच्याकडेच होते बर का. 1 वर्षापूर्वी ते तुमच्याकडेच होते. ते तुमच्याच तालमीत मध्ये
त्यांना ते प्रशिक्षण मिळालेलं आहे शरद पवारांच्या तालमीमध्ये. मग हा जो आहे ना वाल्मिक कराड, हा शरद पवारांच्या तालमीमधला माणूस आहे. वाल्मिक कराडला तुम्ही हिंदुत्ववादी विचाराशी जोडू नका. हा, आणि उगाचच तुमच्यापासून तुटले म्हणून भाजपला वेठीस धरायचं म्हणून नाही का फार ते ताणून धरताय तुम्ही. तर काही संबंध नाही भाजपचा आणि त्यांचा. मुळात मध्ये ते तुमच्या गोठ्यात तयार झालेले माणसं आहेत. हा, बरं का. त्या लोकांना अभय तुम्ही दिलेलं होतं. ते लोक अशा प्रवृत्तीचे का झाले तर तुम्ही तुमच्या लोकांचं होतं ना, करा काही पण काही करा आहोत आम्ही, हे तुम्ही लोकांनी, कळलं ना. हा, धनंजय मुंडे जर चुकीचे असतात तर त्या चुकीच्या मार्गावर धनंजय मुंडेला सपोर्ट करणारे तुम्ही होते. धनंजय मुंडेला सपोर्ट करणारे. त्यामुळे तुम्ही तर तुमच्या चुका फक्त ते एका वर्षासाठी बाजूला झालेत आणि यांना जीवन जोडलेत म्हणून तुमच्या चुका तुम्ही दुसऱ्याच्या माथ्यावर फोडू नका, कळलं ना. त्यामुळे आपण बघावं पहिलं आपलं की हे काय आहे, हे आपलंच पिल्लावळ आहे बरं का. ही पिल्लावळ आपलीच आहे हे लक्षात ठेवा. हा, फार एवढा घसात आणून मला कळत नाही का सरकार त्यांची बाजू घेत, कधी सजा त्याला होणार. अरे तो कोण होता हे तर सांगा. त्याला कुणी अभय दिलं, त्याला कुणी इथपर्यंत पोहोचायला मदत केली. तुम्ही लोकांनी, तुमच्याच तालमीतला आहे तो. मग तुम्ही लोकांनी, कारण तुम्ही काय केलेलं आहे करमुसे सोबत, विसरलात का. आव्हाड तुम्ही विसरलात. आणखी एक आव्हाडांची क्लिप व्हायरल झाली ती माहितीये ना. काय रे ते कोणतं प्रकरण रे, ते तू कशाला मध्ये पडला रे ते, आणि ते आलंय ते मला म्हणतोय की ते बघा त्याच्याकडं, तो मला खंडणी मागतोय, तो मला दबाव आणतोय, कशाला मध्ये पडतोय, मरू दे ना त्या बाईवर, बलात्कार होऊ दे ना, तिकडं काही होऊ दे. हे तुम्हीच होते ना आव्हाड, ते वक्तव्य तुमचंच होतं ना आव्हाड, बरं का. आव्हाड तुम्हीच होते का ते बोलणारे. कशाला लक्ष देतो तू, मारू दे ना तिकडे, ते मला साहेबांचा फोन, तुमचा साहेब म्हणतोय महिलांवर जर अन्याय झाला, अत्याचार झाला तर त्याच्याकडे लक्ष देऊ नका. का आपला कार्यकर्ता आहे तो, म्हणजे आपल्या कार्यकर्त्याने कुणावर काही करू दे चालतं. ते तुमचा कार्यकर्ता असेल, तुमचा सभासद असेल, तुमच्या याचा तुमचा उमेदवार असेल, तर त्यांनी काही केलं तरी चालत होतं तुमच्या पक्षात असताना. हे अभय तुम्ही दिलेलं आव्हाड, हे अभय तुम्ही दिलेलं हो आव्हाड, बरं का. त्यामुळं तुम्हाला खरं तर तुम्हाला उजळ माथ्याने मंत्रालयामध्ये फिरण्याची मुभा नाही दिली पाहिजे. तुमच्यावर गुन्हे दाखल आहे. जोपर्यंत तुमचे गुन्हे क्लिअर होत नाही ना, हा, तुम्ही पण आहे ना काय त्याचा जीवच गेला असता. जर तो धष्टपुष्ट नसताना तर तुम्ही त्याला मारलंच असतं, मेलच असतं. तो इतकं बेकार तुम्ही त्याला मारलेलं होतं. मग तुम्ही कोणत्या तोंडाने सांगताय. हा, हो, तो श्रीरसागर पण बापाला धक्काबुक्की करतोय. बापाला, ज्या बापाने जन्म दिलाय ना, बरं त्याची क्लिप व्हायरल होतीये, ह्याच्याबद्दल कुणीच काही बोलत नाही. हा, मला काय म्हणायचंय, तुम्ही बोला ना अधिवेशनामध्ये, हा पण मुद्दा उचला. कारण काय माहिती का, जर तुम्ही ज्येष्ठांना, जर वयस्कर लोकांना त्रास द्याल, वयस्कर लोकांना तुम्ही त्रास द्याल तर तुमच्यावर गुन्हे दाखल होतात. मग ते तुमचे वडील असू देत, शेजारचे वयस्कर असू देत, रस्त्याने चालणारे वयस्कर असू देत किंवा नातेवाईक असू देत, तुम्ही जन्मदात्या वडिलांना धावून जाता मारायला अंगावर. तुमच्यावर कसे बरं, तुमच्या लोकांवर का नाही गुन्हे दाखल होते. व्हायला पाहिजेत ना. मला काय म्हणायचंय, पार्लमेंटमध्ये पण हा विषय निघला पाहिजेत आणि इथं अधिवेशनामध्ये पण हा विषय निघाला पाहिजे. दोन्ही ठिकाणी, दोन्ही संसद भवनमध्ये सुद्धा याच्यावर आवाज उठवला गेला पाहिजे. का, आज हा श्रीरसागर हा नेता आहे, हा जर वडिलांना अशी वागणूक देईल आणि याला जर माफ केल्या जाईल तर उद्या सर्व म्हणजे काय होईल माहिती का, त्याचे ना कोण कार्यकर्ते असतील किंवा समाजात मध्ये असे आहेत ना विकृत बुद्धीचे मुलं, ते पण त्यांच्या आईवडिलांना तसंच सांभाळतील. याच्यावर आहे ना श्रीरसागरवर पण गुन्हा दाखल झाला पाहिजे. हा वडिलांच्या अंगावर धावून गेला म्हणून व्हायला पाहिजेत की नाही. म्हणजे तुमचं असलं की ते झाकून ठेवायचं आणि आम्ही लय साजूक, सौचू खाके बिल्ली चली हज जे म्हणतात ना, अशी गोष्ट तुमची. हा, मुळात मध्ये या लोकांना इतकं अभय कुणी दिलं बरं. धनंजय मुंडे, वाल्मिक कराड हे कोणाकडे होते पहिले.
हे पहिले शरद पवाराकडे होते, हे पहिले शरद पवाराचे कार्यकर्ते होते. मग त्यांना या 2.5 वर्षात अभय मिळाले का? नाही. 2.5 वर्षात, 2.5 म्हणताच येणार नाही, 1च वर्ष, 2.5 वर्ष नाही, 1च वर्षात, 1च वर्ष झाली ते इकडे जोडलेत. मग 1 वर्षात मध्ये त्यांना इतकं फार हे करण्यात आलं का? नाही हो, त्यांची बुद्धी ना पहिल्यापासून तीच आहे. हा, त्यांच्या बुद्धीत मध्ये त्यांना शिकवणच ती दिली गेलेली आहे. वाकडे सुवर बाबांनी, वाकडे सुवर बाबाचं प्रशिक्षणच तसं आहे. हा, सुरेश दत्त बरोबर आहे तुमचं. काय केलंय त्यांनी? गोरगरिबांच्या जमिनी हडप केल्या. आणि सुरेश दत्तचा काय विषय माहिती का? सुरेश दत्त का पंकजाताईंच्या विरोधात गेला ज्या वेळेला धनंजय मुंडे आणि पंकजा मुंडे यांचे भांडणं झाली बघा. हे सत्य परिस्थिती आहे. अगदी अगदी त्यांच्या जवळचे लोक सुद्धा सांगतात की ताई विषय असा आहे खरा की ज्या वेळेला मुंडे साहेबांचं निधन झालं त्यावेळेला काय झालं, या दोघांचे हे फुटले, मुंडे साहेब असतानाचे वेगळे झालेले होते. म्हणजे शरद पवारांनी त्यांचं घर फोडलंच होतं. शरद पवारांनी जसं अनेकांचे घर फोडले तसं त्यांचंही घर फोडलं होतं. काय केलं यांनी? ज्या वेळेला मुंडे साहेब गेले त्यावेळेला काय झालं, यांनी दोघांमध्ये आणखी जास्त कसं फाटेल याचा प्रयत्न केला. आणखी जास्त दोघांमध्ये कसं फाटेल म्हणजे धनंजय मुंडेला वेगळं सांगायचं, पंकजा मुंडेला वेगळं सांगायचं, धनंजय मुंडेला वेगळं सांगायचं, पंकजा मुंडेला वेगळं सांगायचं. आणि याच्यामध्ये यांनी याची पोळी भाजून घेतली. आता विषय काय झाला, ज्या वेळेला दोघं एकत्र आले त्यावेळेला दोघांनी पण एकमेकांना सांगितलं की तुला काय सांगितलं होतं धसनी, तुला काय सांगितलं होतं धसनी. पंकजाताईंनी पण धनंजयला सांगितलं, धनंजयनी पण पंकजाताईला सांगितलं. म्हणजे झालं का? उघडं कोण पडलं याच्यामध्ये? धस. मग आता धसला वाटलं आपलं तर पितळ उघडं पडलं. मग धसला भीती काय की कदाचित धनंजय मुंडेंनी जर पंकजाताईला सांगितलं असेल तर आता पंकजाताई माझा बदला घेणार. म्हणजे काही कारण नसताना त्या बाईने 2-3 सभा त्याच्यासाठी घेतल्या तरी पण हा काय म्हणला, पंकजाताईंनी मला मदतच केली नाही. हा निवडून आला मोदीच्या फोटोवर, निवडून आला भाजपच्या याच्यावर जीवावर, आणि हा जाऊन कुणाच्या पायावर पडला निवडून आल्यावर? त्या येड्या मण्याच्या, हा त्या बेवड्याच्या पायावर पडला जाऊन की मी तुमच्यामुळे. काय अरे, म्हणजे विषय काय माहिती का, त्याला एकत्र जीव द्यायचं नव्हतं ते. हे बघा, हा विषय वेगळा ठेवा. मी कोणता विषय सांगायला लागले, घरातल्या भांडणाचा, की ते एकत्र आले ना. दसला काय झालं, दसदस झालं दसच्या उरात मध्ये. दसला खतखत दसदस व्हायला लागली ना. दसला दोघांना एकत्र येऊ द्यायचं नव्हतं, त्याला ते पेटत ठेवायचं होतं. आणि मग तसं झाल्यामुळे आता दसला काय झालं, मळमळ खळखळ व्हायला लागले. कोण कमी आहे तिथं सांगा ना? कुणाचीच बाजू मी घेत नाहीये, फक्त प्रत्येक जण सारवा करून आपली बाजू कशी, मी कसा योग्य आहे हे सांगण्याचा किंवा हे मांडण्याचा प्रयत्न करतो. तर मला एवढंच म्हणायचंय की तुम्ही धुतल्या तांदळाचे नाहीये रे, तुम्ही काय आहात ते बघा. तुम्ही वाल्मिक कराडचे भाऊच आहात, तुम्ही तेच केलेलं आहे. अनंत कर्मुशेची केस अजून क्लोज झालेली नाही बरं का. हा, तर तुम्ही जे काय फिरताय ना, मला एक म्हणायचं, याच्याबद्दल का बरं नाही बोलल्या जाते? अधिवेशनामध्ये या विषयावर का बोलल्या जात नाहीये? या आवडच्या विषयावर का बोलल्या जात नाही? आवडचा विषय का नाही मांडला जाते? अनंत कर्मुशेला इतक्या वाईट पद्धतीने मारलेला आहे, याच्यावर केस आहे, याच्यावर अजून का बरं नाही याला सजा होते? याची केस बोर्डावर आलेली. त्या माणसाला किडनॅप करून यांनी बंगल्यावर नेलं, याच्या बॉडीगार्ड सगट यांनी मारलं, का बरं नाही होते सांगा ना? आतापर्यंत आवड आतमध्ये जायला पाहिजे होता. आवहाड हा आतमध्ये जायला पाहिजे होता. हा, अगदी बरोबर. इकडं असं दाखवलं ना त्या आवडाने कोरोना काळात की फार साध्या पद्धतीत लग्न केलं, खूप साध्या फक्त 2 सह्या, संपला विषय. आणि तिकडं गोव्याला जाऊन काय थाटामाटात लग्न केलं. काय समाजाची दिशाभूल करताय तुम्ही? ते जाऊ देत, ते त्यांचा प्रश्न, आपल्याला काही घेणं नाहीये त्याच्याबद्दल, मरू देत. पण तुम्ही किती समाजाची दिशाभूल करताय? तुम्हाला जात कुणीच नाही विचारायचं का? आणि यांना का विचारत नाहीये सत्ताधारी पक्ष? पण मला सांगा ना, ह्यांच्या विरोधात का बोलल्या जात नाहीये? हे जे तोंड ताणून एवढं घसा फाडून बोलतायत ना, यांना अधिकार आहे का बोलण्याचा? बोलण्याचा अधिकार आहे यांना?
या विषयावर का बोलल्या जात नाही? बीडमध्ये डोंगरे परिवारावर संदीप क्षीरसागराच्या कार्यकर्त्यांनी 16 गोळ्या झाडल्या बघा, त्यातला एक मृत्यूशी झुंज देतोय म्हणे. ह्या विषयावर का नाही बोलल्या जाते? विधानसभेमध्ये अधिवेशनामध्ये या विषयावर का नाही बोलल्या जाते? हा विषय का वगळला जातो? अरे तुम्हाला मोक्का लावायचा ना, सगळ्यांवर मोक्का लावा. जे जे गुन्हेगार आहे ना, मी म्हणते फक्त बीड नाही, महाराष्ट्रात मध्ये जे असे गुन्हेगारी करतायत ना, यांच्यावर मोक्का लावा. याला आहे ना, खरं सांगते तुम्हाला, फक्त पोलिसांना तुम्ही ना मोकळं सोडा रे. खरं सांगते, माझ्या महाराष्ट्रातले पोलिस ना एक नंबर काम करतायत. कारण मी रात्रंदिवस त्यांच्यासोबत कामं केलेली आहेत पोलिसांसोबत. ज्या वेळेला मी ह्युमन राईट्स मध्ये होते ना, मी सांगते तुम्हाला, खरंच पोलीस इमानदार सुद्धा आहेत आणि चांगलं काम करणारे पण आहेत. पण तुम्ही लोक ना, माझा कार्यकर्ता आहे त्याच्यावर गुन्हे दाखल, माझा माणूस आहे त्याच्यावर गुन्हे दाखल करू नको, तिथं ते अडकलेत सगळे. पोलिसांना आहे ना, जो नेता पोलिसांना फोन करेल ना, त्याच्यावर गुन्हे दाखल झाले पाहिजे. आता माझी ना विनंती आहे, अजून यांचे खाते वाटप झाले नाही, ज्याच्याकडे गृह खातं जाईल ना, मी त्याला पहिला अर्ज देणार आहे की पोलिसांना दादागिरी करायची नाही, पोलिसांना त्यांच्या पद्धतीत कामं करू देत. तुम्ही त्यांच्या पद्धतीने कामं करू द्या, पोलीस कुणावरही अन्याय करत नाही. हा, त्यांना पण कळतं, चांगलं वाईट कळतं, ते पण माणूसच आहे वर्दीच्या आतमध्ये, ते काय जनावर नाहीये, कळतं त्यांना. पण काय होतं माहिती का, तुम्ही लोक त्यांना कामं करू देत नाहीत. हा, तुम्ही लोक त्यांना कामं करू देत नाही, तुम्ही लोक त्यांना अडवता, म्हणून सगळा प्रॉब्लेम होतोय. तुमच्या तालावर नाचावं लागतं त्यांना, त्यांच्या मनाने त्यांना कामच करता येत नाही पोलिसांना. नाही, मी अर्ज देणार आहे, जो गृहमंत्री होईल ना त्याला मी अर्ज देणार आहे की पोलिसांना अडवायचं नाही, पोलिसांना कुठल्याच आमदार खासदाराचा फोन नाही गेला पाहिजे. काय संबंध नाही, तुम्ही जनतेची कामं करा ना, दलिंद्रे हो, हा भिकार चोटा हो, पोलिसांना फोन करताय. तो माझा कार्यकर्ता आहे त्याच्यावर केस करू नको, हा माझा करते. काय तुम्ही कार्यकर्ते काय गुंड तयार करता का? आमदार खासदार त्याच्यासाठी होता का तुम्ही? गरिबांचे जीव घ्यायला खाताय ना, त्यांचा निधी गिळताय ना, तरी आणखी गुंड तयार करतातच का त्यांच्या मुलांना पण? अरे गुंड सर्वसामान्य घरातले मुलं करताय तुम्ही, तुमच्या मुलांना करा ना भाई गुंड, तुमचे मुलं जाऊ द्या ना आतमध्ये. हरकत नाहीये, पुन्हा एकदा हेच सांगेल की याच्यावर कधी सुनवाई होणार आहे, या आवाहाडला कधी आतमध्ये टाकण्यात येणार आहे, याला कधी आतमध्ये टाकण्यात येणार आहे. चला, हरकत नाहीये. येणाऱ्या स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका डोळ्यासमोर घेऊन या लोकांनी जे काय थोतांड चालू केलेला आहे ना, ज्याच्या घरातलं माणूस गेलं ते त्यांना वेगळ्याच वेदना आहेत, त्या वेदनांचा कुणीही विचार करत नाही. यांना फक्त यांच्या भाकऱ्या बाजून घ्यायच्या आहे. स्थानिक स्वराज्य संस्थेवर कसे यांचे उमेदवार निवडून येतील बरं का, तेच यांचं चालू आहे. त्याच्यासाठी यांचा हा अट्टाहास चालू आहे. महाराष्ट्र अशांत ठेवायचा, महाराष्ट्रामध्ये माजवण चालू ठेवायचं सतत, महाराष्ट्र शांत राहिला नाही पाहिजेत, हा यांचा प्रयत्न चालू आहे. एक राकेश टिके तिथं बसून ठेवलेलाच आहे त्याने, महाराष्ट्रातला तो काय नंग्या, ते काय टुंक वाजवणं चालूच आहे त्याचं ढोलकी. आता ते हे जे झालंय ना, हे यांच्यासाठी फार बरं झालेलं आहे. हे वाईट झालंय का राजकारणासाठी? नाही, ते शोधत असतात असं, म्हणजे यांच्यावर शिंतोडी उडवायला किंवा हे किती नालायक आहे, आम्ही किती चांगले होतो हे सिद्ध करण्यासाठी, हे दाखवून देण्यासाठी वाट बघत असतात. कधी अशा घटना घडतात, कधी अशा घटना घडतात. ह्यांना महाराष्ट्र शांत हवाय का? अजिबात नाही, अजिबात नाही. हा, अजिबात यांना महाराष्ट्र शांत नको, एवढं लक्षात ठेवा. आपण हिंदू म्हणून एक आलो होतो, हिंदू म्हणून आपल्याला एकत्र राहायचं आहे. यांनी कितीही प्रयत्न केले तरी आपली एकता तुटायला नको, एवढं लक्षात ठेवा. जे विधानसभेला झालं तेच आता व्हायला हवं. स्थानिक स्वराज्य संस्थेवर, अगदी ग्रामपंचायतवर सुद्धा सरपंच हा हिंदुत्ववादी मताचाच असावा. विनंती आहे माझी तुमची. एक है तो सेफ है, बटेंगे तो कटेंगे. हा, आणि आपल्याला आणखी एक इथं सांगते, माझी विनंती आहे मराठा बांधवांना, आपल्याला सरसकट कुणबी प्रमाणपत्र नकोय. ज्याच्या नोंदी भेटत असेल त्यांनी घ्या, आणि आपल्याला हैदराबाद गॅझेट प्रमाणे कुणबी नोंदी नकोय याची मागणी करा. हैदराबाद गॅझेट प्रमाणे कुणबी नोंदी नकोय. ज्यांना ज्यांना हैदराबाद गॅझेट प्रमाणे कुणबी नोंदी मिळतील त्याचा अर्थ असा आहे, हैदराबाद गॅझेट मध्ये अशी नोंद आहे की जे कुणबी आहेत हैदराबाद गॅझेट प्रमाणे, त्या कुणब्यांना मुघलांनी जमिनी कसायला दिल्या होत्या. म्हणजे तुमच्या सातबाऱ्या जरी तुमच्या नावाचा असेल तरी त्यांचं म्हणणं असं आहे की त्या मुघलांनी तुम्हाला दिल्या होत्या आणि तुम्ही त्याच्यावर ताबा केला.
मग ते वक्फ बोर्ड आहे ना तिथं ताबा करतं आणि त्याच्या विरोधात मध्ये आपल्याला कोर्टात जाता येत नाही बरं का. म्हणून या मूर्ख माणसाच्या नादी लागू नका. आपल्याला सगळे सोयरे पण नकोय, आपल्याला ते हैदराबाद गॅझेट प्रमाणे कुणबी नोंदी पण नकोय, याच्या नादी लागू नका. तसं कळतंय मांडव खाली हा खुळखुळा वाजवतो एकटाच, तिथं वाजू द्या याला. याच्यासारखा नंगा नाचली. याच्यामुळेच ईडब्ल्यूएस गेले. याच्या क्लिप आहेत कितीतरी, आम्हाला ती ईडब्ल्यूएस नकोय. याच्या क्लिप आहेत आणि आता हा म्हणतो की मी मग मागितलं कुणी, यांनी न मागितलेलं दिलं. अरे नालायक माणसा तू ना, पुन्हा सांगते मी तुला, तोंड कुठं कुठं आहे तुझं तुलाच माहित. नीच माणूस येतो. हरकत नाही, एक आहोत, एकच राहायचं आहे बस. आता आपल्याला तुटायचं नाही. चला हरकत नाहीये, मस्त खा, स्वस्त राहा, जगा आणि जगू द्या. उद्या पुन्हा नवीन विषय घेऊन तुमच्या समोर येणार. तोपर्यंत तुमचीच संगीता ताई.